आमची तर भरपूर दिवसापासून इच्छा होती सोन्याच्या गाडी खेळायची. तो जयेश शेठचा बॅनर पडला होता. आपण बॅनर बघितला, बॅनरवर नंबर विंबर काय नव्हते. नाही, हार पचवायलाच पाहिजे. हार तर पचवली नाही तर मग तुम्ही जितल्यानंतर तुम्ही खुश होता, मग हारल्यानंतर का नाराज व्हायची गरज आहे. तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना उत्सुकता आहे की उद्या होणाऱ्या मोठ्या शर्यतीची म्हणजे 26 जानेवारीला खूप नामांकित असं मैदान, सावली मैदान, जिथे भव्य अशा बैलगाड्या शर्यती होतात. तर त्या मैदानात होणाऱ्या उद्याच्या मोठ्या शर्यती, त्याचा एक उल्लेख म्हणजे सोन्या 50-50 आणि एलकुंद्याचा नखऱ्या. या शर्यतीबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर चला आता दादांशी बोलूया. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. राजेश सुदाम वाकडे. आणि आपली गाडी कोणाच्या नावाने पडते मैदानात? प्रणव राजेश वाकडे. सर्वांना असणार प्रश्न, उद्याची शर्यत म्हणजे मोठी शर्यत ती जमली कशी नंतर शर्यत? जयेश शेठचा बॅनर पडला होता. आपण बॅनर बघितला, बॅनरवर नंबर विंबर काय नव्हते. तर आपण ते गोरेगाववाल्याला सांगितलं फोन करायला. तर त्यांना बघा आपल्याकडे नंबर आहेत त्याचे शेठचे. तर ते शेठचा आपला चांगला संबंध आहे होता जयेश शेठचा. तर मी स्वतः फोन करतो. त्याने फोन केला, माहिती कोणी शर्यत जमले. आणि मेन गोष्ट असते पेरा. शर्यत जमली तर आपण पेऱ्याचं बोलतो की पेरा मला चांगला असला पाहिजे, पेरा माझ्या ओळखीचा असला पाहिजे. तर आपला पेरा कसा जुळला? पेरा आपला मागच्या वर्षी एकदा बैल दिला होता त्यांना आपण नखऱ्या. त्यांचा दुसरा एक बैल होता, नाही दुसरा काळा बैल होता त्यांचा एक लक्ष म्हणून. त्या बैलाला आपण पेरा दिला होता उसाटण्याच्या अड्ड्याला. तर तिथपासून त्याची ओळख होती आपली. तर आता 4 गाड्या झाल्या यावर्षी त्या मोन्यामध्ये. ही गाडी आता जमवली आम्ही. अच्छा, म्हणजे ही जोडी भरपूर वेळेला आपण 4 वेळेला पळवली आपण. आणि उद्याचं मैदान, सावली मैदानाबद्दल काय सांगाल? कारण की मैदान खूप नामांकित आहे आणि खास करून 26 जानेवारीला जास्त करून ते मैदान म्हणजे पुकारलं जातं. तर त्या मैदानाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजक तर एक नंबरच केले त्यावेळी. आणि 51 वर्ष झाली त्या मैदानाला. यावर्षी आता 51 वर्ष होती आणि आम्ही दरवर्षी जातो. आता ही शर्यत, प्रत्येकाची नजर या मोठ्या शर्यतीवर असेल, तर यामध्ये हारजीत हा प्रकार येणारच. हो, 100% तो तर येणारच. एक हारेल तेव्हाच एक जिंकणार आहे. तर तुम्ही हारजीतबद्दल काय बोलाल? समजा काही जण हारल्यानंतर खूप वेगळं असं रिॲक्ट करतात, स्वतःला असं खूप मागे समजतं की हार पचवत नाही ते. तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? नाही, हार पचवायलाच पाहिजे. हार तर पचवली नाही तर मग तुम्ही जितल्यानंतर तुम्ही खुश होता, मग हारल्यानंतर का नाराज व्हायची गरज आहे. या शर्यतीआधी आपण मोठ्याची शर्यत केलेलं होतं आधी. हो, मोठ्या शर्यती केलो ना मागच्या वर्षी. कोणत्या शर्यती झालेल्या तरी पण थोडीशी माहिती द्या. माहिती म्हणजे जर समोरच्यांची बैलांची नावं सांगायची म्हणजे ते नावं सांगणं बरोबर नाही. पण मैदानाची नावं सांगा, कोणत्या मैदानात पाटगावच्या मैदानात गेलो आपण, साठण्याला पण. आम्ही जिथे मैदान झालं तिथे आपण गेलो, मोठ्या गाड्या. आणि बिंजोरलाच गेलो आपण. तर आपलं नाव आता बैलाचं इतिहासात राहणारच आहे, म्हणजे राहणार. कारण की मोठी अशी शर्यत, नामांकित अशी शर्यत होणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आमची तर भरपूर दिवसापासून इच्छा होती सोन्याच्या गाडी खेळायची. तो योगायोग येत नव्हता, आता योग आलाय. बघूया उद्या मैदानात गेल्यावर कोण जिंकेल त्याचा काय सांगू शकत नाही. शर्यत मित्र पूर्ण करणार आहे. आणि जयेश दादांबद्दल काय सांगा? कारण नेहमी मी त्यांच्या गोठ्यावर भरपूर वेळेला जातो आणि ते नेहमीच सांगत असतात की सोन्या बैल या कुठे आठ्यावर पण भेटतात, सोन्या बैल या 2-3 बैल आहेत, ही माझी नाही, ही पूर्ण पब्लिकची बैल आहेत, असं ते प्रेम व्यक्त करत असतात. आणि नेहमी असं संदेश देतात. तिथे गेलो तरी कोण पण असतं, त्याला नाश्त्याला पाण्याला जे काय असेल ते पाहुण्याला विचारतच असतात. ते त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगतात? त्याचा स्वभाव तर एक नंबरच आहे. जिथे भेटत तिथं खुशीच असतं तो. त्याच्याबद्दल काय त्याला म्हणजे गाडी पडली तरी पण तो खुशीच असतो आणि गाडी झाली तरी पण खुशीच असतो. असं म्हणजे कधी वादविवाद त्याच्या बघितलाच नाही आपण मैदानात. सगळ्यांच्या प्रेमातच असतो. आणि उद्याची शर्यत तरी पण आपल्या किती वाजता होताना दिसेल? कारण की मोठी शर्यत जर बोलतो 3 वाजेपर्यंत आम्ही सांगितलेलं आहे. 3 वाजेपर्यंत गाडी केली. कारण की जेवढी लवकर मोठी शर्यत होईल तेवढी पब्लिक कमिटीला कव्हर होते, जेणेकरून मग बाकीच्या बैलांच्या जे शर्यत आहेत त्या करायला काय त्यांना मग त्रास होतो. आणि राहिला विषय मैदानामध्ये बऱ्याच जास्त करून मी पण व्हिडिओ बघितला, भरपूर बॅरिकेड लावले. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मैदानाचं तर नियोजन चांगलंच केलेलं आहे आणि दरवर्षी चांगलंच असतं नियोजन. आणि यावर्षी तर बॅरिकेड तर भरपूर लांबपर्यंत लावले.
तर जेणेकरून आपल्या बैलांना वगैरे त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली पूर्ण. तर सर्वप्रथम आपलं ओळख करून द्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला. माझं नाव दिनेश मानेरकर, नखऱ्या ग्रुप. आणि आपल्या बैलाचं नियोजन वगैरे कोण बघतं? आपल्या बैलाचं नियोजन म्हणजे एक गणेश माऊलीकर, एक साताऱ्याचा मुलगा आहे तो, स्वतः मालक राजेश वाकरे, बाकी त्यांची फॅमिली घरची. परफेक्ट नियोजन म्हणजे तेच बघतात सर्व. आणि उद्याची शर्यतीसाठी काय खास काय तयारी वगैरे? खास काय तयारी बी नाही, जसे रुटीन आहे डेलीची आहे तशीच आहे. काय तयारी बी नाही, कारण शर्यत मैत्रीपूर्ण आहे, म्हणजे काय तयारी बिरीचा काही विषयच नाही. नक्कीच मित्रांनो, शर्यती ज्या आपल्या बिनजोडच्या आहेत त्या मैत्रीपूर्णच खेळायला पाहिजे, कारण की बिनजोडमध्ये हार जीत होत राहते आणि त्या आपल्याला पचवता देखील आल्या पाहिजे हार जीत. तर त्याचंच एक प्रतीक म्हणून मैत्रीपूर्ण शर्यत आहे उद्याची. तर नक्कीच शर्यतीचा आनंद घ्या. कोणी वाईट कमेंट या वाईट असं काही बोलू नका शर्यतीबद्दल. शर्यतीचा नक्कीच आनंद घ्या. तर दादा, सर्वप्रथम आपली ओळख करून द्या, आपलं नाव सांगा. माझं नाव भूषण मानेकर. आणि मेन विषय राहतो बैलगाडा क्षेत्रामध्ये सुट्टी मेकरचं. तर सुट्टी मेकर कोण असणार आहे आपलं उद्यासाठी? मेन विषय सुट्टीचा असा आहे का सुट्टी चांगली झाली तर गाडी होते, सुट्टी लेट झाली तर गाडी जाते पडते. आता सुट्टी मेकर म्हटलं तर रवी मानेरकर आहे, प्रकाश मानेरकर आहे, मी स्वतः आहे, विजित आरड आहे, जितू पाटील आहे, पिंटू आकडे आहे. आता सुट्टी मेकरचा जास्ती रोल असतो गाडीतो. बरोबर बोलले. तर आपली गाडी जास्त करून सुट्टीपासून जास्त पिकअप पकडते या मध्ये एकदम धाग्यावर जाते, तेव्हा कसं सांगा तुम्ही? ती गाडी सुट्टीपासूनच पास असते आणि पुढे अजून गाडी घेतो. नक्कीच, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. शर्यत होणार आहे ती एकदम चुरशीची होणार आहे उद्याची. चला मित्रांनो, दादांचा जास्त काही वेळ घेत नाही, कारण की उद्याची तयारी देखील त्यांना करायची आणि सर्व प्रश्न आपण आज विचारले. तर अड्ड्यामध्ये पण आपली दुसरी एक मुलाखत येणार आहे, त्यामधून वेगळे काय प्रश्न असतील. सो चला, आय होप आजची व्हिडिओ नक्कीच तुम्ही एन्जॉय केली असेल आणि तुम्हाला चांगली अशी माहिती भेटली असेल.